तर welcome students. See the remarks about that of the main algebra of that the vectors. त्याच्यातले चार आपण पाहिले होते on yesterday. तर fifth one बघा. So that is the extended बघा extended DED extended formula or extended addition of vectors. Extended law म्हटलं तरी चालेल. Extended addition formula किंवा काय असेल ते बघा. तर what we can call that extension means how many. तर आपण 2 पर्यंत बेरीज केली आहे त्या ठिकाणी by using that of the triangle law of addition of vectors or that the parallelogram law of addition of that the vectors. आता आपण 4 वेक्टर घेऊ. Suppose that a bar, b bar, c bar and d bar are any 4 vectors. आणि मग बघा let us represent that a bar equal to that of the pq bar, b bar equal to that of the qr bar, see that c bar equal to rs bar आणि d bar equal to that of the st bar. असे हे 4 वेक्टर आले. प्रत्येकाचं काय आले, पहिल्याचा टर्मिनल पुढच्याचा इनिशियल पॉइंट होतंय. असं आपण 4 वेक्टर पर्यंत आलो. आणि मग हाऊ वी कॅन रिप्रेझेंट दीज एडिशन or extended addition law or the theorem or the formula say that. आणि मग बघा suppose here we can take that is the vector pq bar. असा तो वेक्टर pq bar आहे that is represented by that of the a bar. मग त्याच्या पुढे कुठला वेक्टर घेतला आपण, that is qr bar. इथं आहे तुमचा b bar. आणि ह्या दोघांची बेरीज अशी इथं घडेल. त्याला आपण डॉट डॉट न दाखवू लाईक ऑफ दॅट इट इज. इथं आलं तुमचं that is the sum of that two vectors a bar plus b bar. त्यानंतर त्याच्या पुढचा कुठला वेक्टर आहे qr बार नंतर rs बार. समजा आता त्याला rs बारला आपण इथं असं घेऊ. what happens is that त्याला आणखी एक नाव आहे. मग परत त्यांची बेरीज असली इथं येणार pr बार plus that of the rs बार. इथं rs बार that is the vector c bar. इथे ह्या तिघांची बेरीज तयार झाली. आता इथं जो डॉट डॉट ने दाखवलाय तो a बार प्लस b बार प्लस दॅट ऑफ द c बार. आणि आणखी एक वेक्टर घेऊया that is take now that of the st bar that is d bar. इथं t हा पॉइंट आला आणि मग जॉइन दॅट आणि इथं त्याला म्हणतात डॉट डॉट ने आपण नाही दर्शवणार. आणि इथं a बार प्लस b बार प्लस c बार प्लस d बार that is 4 vectors addition. a bar plus b bar plus c bar plus that of the d bar. आणि मग these 4 points p q r s and that of the t forms that now that is the polygon. त्याला आपण बहुभुज आकृती म्हणतो. तर असा तो पॉलिगॉन त्या ठिकाणी तयार होतो. आणि मग याला आणखी म्हटलं जातं जसं पॅरलोग्राम लॉ ऑफ एडिशन ऑफ वेक्टर्स तसं पॉलिगॉनल लॉ ऑफ एडिशन ऑफ वेक्टर्स इज इट कॉल्ड. आणि मग आता ते कसं घडते ते सुद्धा त्यांनी दिले. आणि मग बघा and therefore we can take a bar plus b bar plus that c bar plus that d bar equal to. मग a bar plus b bar त्या दोघांचं आपण बेरीज अगोदर केली pq bar plus qr bar. आणि इथं ती आली बघा that is here a bar plus b bar. पुढच्याला आपण थोडा वेळ तसंच ठेवूया that is rs bar plus that of the st bar. मग आता pq बार प्लस qr बार कोण येते त्या ठिकाणचं pr बार आलं बघा. इथं आली ह्या दोघांची बेरीज a बार प्लस b बार. पुढचा rs बार त्याला घेऊ परत त्या दोघांना पुढच्यांना ब्रॅकेट टाकू. st बार तुमचं आहे तसं. आता परत बघा pr बार प्लस rs बार दॅट इज ps बार. pr बार प्लस rs बार बरोबर कॉमन पॉइंट त्या ठिकाणी मॅच होत चालतो. ps बार प्लस दॅट ऑफ द st बार. मग इथं आलं तुमचं ps बार प्लस दॅट st बार आणि शेवटी येणार तुमचं सम दॅट इज द pt बार. आणि मग बघा and therefore the side of that the polygon pqrst that is the pt bar represent the sum of that 4 vectors a bar plus b bar plus c bar plus d bar. आणि म्हणून त्याला एक्सटेंडेड
लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर्स म्हटलं जातं किंवा पॉलिगोनल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ दॅट द वेक्टर्स किंवा फॉर्म्युला म्हटलं तरी काही हरकत नाही. तर असं हे साधे साधे रिझल्ट्स आहेत. तर इन दिस वे तर तुम्ही ते पूर्ण करायचा. सगळ्या नोट्स वगैरे कालपासून मी सांगतोय कधी परत आपण ऑब्झर्व करणार व्यवस्थितरित्या तुमच्याकडे असायला हवं. त्यानंतर 6th प्रॉपर्टी. आता त्या बेसिक रिमार्क्स आहेत ते आणि मग बघा तर हे आपण शिकलो बघा. दॅट इज नाव हिअर ए बार प्लस बी बार इक्वल टू दॅट ऑफ द बी बार प्लस ए बार. सम आहे, एडिशन आहे. जर संख्येच्या बाबतीत घडतं क्रम बदलला तरी चालतो म्हणून त्याला म्हटलं जातं कॉम्युटेटिव्ह लॉ. तर व्हॉट इज इट कॉल्ड? दॅट इज द कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ एडिशन ऑफ दॅट द वेक्टर्स. त्यानंतर 7th बघा. नाउ सी दॅट ए बार प्लस दॅट झिरो वेक्टर ऑर नल वेक्टर दॅट इज ए बार. तर हे काय आलं तुमचं? ए बार प्लस दॅट झिरो बार दॅट इज द ए बार. जसं कोणत्याही संख्येमध्ये झिरो मिळवला तर तीच संख्या येते. त्यावेळेस आपण त्या झिरोला ॲडिटिव्ह आयडेंटिटी म्हणत होतो. इथं सुद्धा त्याला म्हटलं जातं ॲडिटिव्ह आयडेंटिटी. IDENTITY ॲडिटिव्ह आयडेंटिटी. त्यानंतर 8th बघा आता ए बार प्लस दॅट मायनस ए बार. ए बार आणि मायनस ए बार त्यांची सम आपण काल ऑब्झर्व केली दॅट इज द झिरो बार आणि म्हणून त्याला म्हटलं जातं ॲडिटिव्ह इन्व्हर्स. बरोबर. आणि 9th प्रॉपर्टी अबाउट दॅट ऑफ द कॉम्युटेटिव्ह. नंतर जे दोन साध्या साध्या गोष्टी आल्यात हे आपण शिकतो नेहमी पण आपल्याला ते माहिती नसतात. ॲडिटिव्ह आयडेंटिटी म्हणजे कोण, ॲडिटिव्ह इन्व्हर्स म्हणजे कोण. बरोबर. जसं गुणाकार व्यस्त आपण त्याला म्हणतो तसंच त्याला बेरीज एकक आणि बेरीज व्यस्त म्हटलं जातं. आणि आणखी एक नियम राहिला दॅट इज अबाउट द 3 वेक्टर्स. ॲडिशन बिकम्स लाईक ऑफ दॅट ए बार प्लस बी बार प्लस सी बार किंवा ए बार प्लस दॅट बी बार प्लस सी बार अँड इट इज कॉल्ड असोसिएटिव्ह लॉ. तर असे हे 4 बेसिक नियम प्रथम तुमच्याकडे आले. झालं. त्यानंतर 10th प्रॉपर्टी ऑर दॅट ऑफ द रिमार्क. तर हे सगळं काही तुमच्या पुस्तकात त्यांनी व्यवस्थित दिल्या. इथं क्रम थोडाफार झाला असेल काही हरकत नाही. म्हणजे सगळे नियम तिथं आले पाहिजेत. तर इथं कॉम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, ॲडिटिव्ह आयडेंटिटी आणि ॲडिटिव्ह इन्व्हर्स. आता बघा. नाउ इफ दॅट ए बार बी बार आर एनी 2 वेक्टर्स. हे वेक्टर्स असतील आणि m, n आर नाउ दॅट ऑफ द स्केलर्स. आता त्यांना आपण कोण मानणार त्या ठिकाणी? स्केलर्स. आणि मग 3 प्रकारचे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तिथं तुम्हाला मिळतात. फर्स्ट अबाउट द स्केलर, नंतर वेक्टर्स आणि नंतर अबाउट द स्केलर प्रॉडक्ट. तर बघा let a bar b bar are any 2 vectors m, n are any scalars then that m plus n into a bar equal to. इथे ह्या दोन स्केलरची बेरीज आहे आणि त्याचा विस्तार असा होतो m into a bar plus that n into a bar आणि याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर इथं आलं तुमचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अबाउट द स्केलर्स अँड दॅट ऑफ द वेक्टर्स. जी याचा विस्तार आपण करू शकता m into a bar plus n into a bar. त्यानंतर आता 2 वेक्टर घेऊ आणि एक स्केलर m into ब्रॅकेट a bar plus b bar equal to. इथं 2 स्केलर होते एक वेक्टर होता. आता इथं 2 वेक्टर एक स्केलर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी तीच m into a bar plus that m into b bar. परत त्याला तोच शब्द आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. विस्ताराचाच नियम झाला. फक्त इथं 2 स्केलर होते एक वेक्टर होता. इथं एक स्केलर तर 2 वेक्टर a bar plus that of the b bar. ह्या सगळ्या प्रॉपर्टी नुसार आपण आपली प्रक्रिया चालत असत्या. फक्त आपल्याला त्यांना रिमाइंड करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर तसं गुणाकाराच्या बाबतीत बघा ना म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन m into n into a bar equal to. आता ह्यांचा क्रम तुम्ही बदलू शकता. त्या n ला आपण इथं सुद्धा घेऊ शकतो काही हरकत नाही. आणि शेवटी m आणि n चा गुणाकार केला तरी चालतो. आणि मग ते कसं आलं m into n into a bar equal to n into m into a bar equal to mn into a bar. म्हणजे अगोदर n into a bar स्केलर मल्टिप्लिकेशन तयार करायचं किंवा m आणि n चा गुणाकार करायचा स्केलर मल्टिप्लिकेशन घ्यायचं.
तर असे हे पहिले 10 प्रॉपर्टीज वी कॅन डिस्कस अबाउट द एडिशन ऑफ दॅट एनी टू वेक्टर्स. त्यानंतर अजून 2 प्रॉपर्टी राहिल्यात. अवेल दॅट हे सगळं तुमच्याकडे आहे. नोट इट वेल. ह्यावर तुम्ही घरी थोडंसं त्याचा नोट्स काढा. सोपं आहे, समजण्यासारखं आहे. नाही समजलं तरी ऐकायचं, पुढं वाचायचं. त्यानंतर 11th रिमार्क ऑर दॅट प्रॉपर्टी. बघूया आता काय घडतंय ते. इथं मात्र बघा आता काय होत आहे. तर इफ ए बार बी बार आर एनी टू वेक्टर्स देन मॅग्निट्यूड ऑफ दॅट ए बार प्लस बी बार. बघा, 2 वेक्टरच्या बेरजेचं किंवा सम केल्यानंतर किंवा रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड that is less than or equal to magnitude of a bar plus that magnitude of that b bar. तर हे मात्र आपल्याला काळजीपूर्वक विचार करून सांगावं लागेल. आतापर्यंत ह्या प्रॉपर्टी सगळीकडे असतात. त्यात नवीन गोष्ट शिकलो आपण की तिथं कॉम्युटेटिव्ह लॉ येतो, असोसिएटिव्ह लॉ येतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ येतो, आयडेंटिटी येते, इन्व्हर्स येतो. मग ते गुणाकार असो किंवा बेरीज असो. आता इथं आहे तुमचं दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ दॅट ए बार प्लस बी बार लेस दॅन ऑर इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आणि याला म्हटलं जातं ट्रायंगल इनइक्वालिटी. का म्हटलं जातं ते बघा आता. ट्रायंगल इनइक्वालिटी. तर असा तो प्रॉपर्टी किंवा रिमार्क किंवा नियम आहे. 2 वेक्टरचं मॅग्निट्यूड हे त्या 2 वेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या बेरजेच्या बरोबर तरी असतं फायनली किंवा कंपल्सरी स्ट्रिक्टली लेस दॅन दॅट. बरोबर. आणि आता त्याला नाव आहे ट्रायंगल इनइक्वालिटी. आणि त्यासाठी आपण ट्रायंगलचाच उपयोग करू. सी दॅट सपोज दॅट दिस इज द ट्रायंगल ABC. समजा असा हा आपला ट्रायंगल ABC आहे. आणि मग आपण वेक्टर रिप्रेझेंट करू दॅट इज AB बार इक्वल टू ए बार, BC बार इक्वल टू B बार. आणि मग AC बार हा आपला वेक्टर काय येतो, त्या दोघांची बेरीज ए बार प्लस B बार. तर काय काय रिप्रेझेंट केलं. लेट अस टेक और रिप्रेझेंट दॅट ए बार इक्वल टू AB बार, B बार इक्वल टू दॅट ऑफ द BC बार. आणि म्हणून आलं ए बार प्लस B बार इक्वल टू दॅट ऑफ द AC बार. आलं. आणि आता प्रत्येकाचं मॅग्निट्यूड सुद्धा तुमच्याकडे येतात. आणि मग बघा therefore that magnitude of AB bar equal to magnitude of A bar, magnitude of BC bar equal to magnitude of B bar, आणि magnitude of AC bar equal to magnitude of A bar plus B bar. तर असं हे मानल्यामुळं आला त्या ट्रायंगल इनइक्वालिटी ह्या शब्दावर. आता आपल्याला त्यांच्यातलं रिलेशन पाहिजे. आणि मग आपल्याला ती मूळ गुणधर्माकडे जायचं आहे. आणि मग वी नो दॅट फॉर एनी ट्रायंगल, कोणत्याही त्रिकोणासाठी काय बघा, फॉर एनी ट्रायंगल द लेंथ ऑफ एनी वन साइड ऑफ द ट्रायंगल, कोणत्याही त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी, कोणत्याही त्रिकोणाच्या कोणत्याही बाजूची लांबी, लेंथ ऑफ एनी साइड is always strictly less than the sum of remaining two sides. बघा हा किती साधा गुणधर्म आहे. सम ऑफ रिमेनिंग टू साइड्स, त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी ही त्या 2 बाजूच्या बेरजेपेक्षाच लहान असते. आणि हे आपल्याला कंपल्सरी माहिती आहे. आणि मग इथं बघा, मग आपण समजा आता AC चा विचार करू आणि त्याचा रिझल्ट पाहिजे. आणि मग लेंथ ऑफ AC इज स्ट्रिक्टली लेस दॅन ऑर इक्वल टू लेंथ ऑफ AB प्लस दॅट ऑफ द लेंथ ऑफ BC. आणि मग लेंथ ऑफ AC म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ AC बार लेस दॅन ऑर इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ AB बार प्लस दॅट मॅग्निट्यूड ऑफ BC बार. आणि मग AC बारचं मॅग्निट्यूड म्हणजेच ती होती सम A bar plus B bar less than or equal to magnitude of A bar plus that magnitude of B bar. आणि म्हणून याला म्हटलं जातं ट्रायंगल इनइक्वालिटी अबाउट द मॅग्निट्यूड्स ऑफ दॅट सम ऑफ टू वेक्टर्स. तर असा तो रिझल्ट साध्या अर्थानं तुमच्याकडे मिळतो. तर रिमार्क मध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या ऍडिशन, स्केलर मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन बद्दल मिळाल्या. आणि शेवटची प्रॉपर्टी किंवा रिमार्क आहे
अबाउट द नेक्स्ट रिझल्ट दॅट इज युजफुल. तर 12 रिमार्क होत्या त्याचे, व्हेरी युजफुल दे. कालपासून आपण ते ऑब्झर्व करतोय. आणि मग बघा, तर सी दॅट एनी टू व्हेक्टर्स ए बार बी बार इन अ स्पेस. स्पेस मधले कोणतेही दोन व्हेक्टर बघा, एनी टू व्हेक्टर्स ए बार बी बार इन अ स्पेस always determine a one plane. Determine a one plane. का बरं ते वाक्य येतं त्या ठिकाणी? कारण आपण रेषाच्या बद्दल ती प्रॉपर्टी शिकलो. काय? दोन छेदणाऱ्या रेषा असोत किंवा त्या ठिकाणी समांतर रेषा असोतात, ऑलवेज दे डिटरमाइन अ वन प्लेन. म्हणजे त्यावेळेस त्या दोन छेदणाऱ्या रेषा किंवा समांतर रेषा हे एक प्रतल निश्चित करतात. पण त्या स्पेस मध्ये अनेक प्रतल असतील बघा, त्याच्यामध्ये जर दोन रेषा छेदणाऱ्या आल्या तर त्यांचं एक प्रतल निश्चित होतं, किंवा समांतर असतील तरी ते एक प्रतल निश्चित करतात. आणि आपले वेक्टर त्या रेषावरतीच असतात, कारण आपण त्यांना त्या डायरेक्टेड लाईन सेगमेंटनं दर्शवलं होता. आणि मग बघा, and therefore we have to get to that important thing that if a bar b bar are any two vectors in the space, then they determine a one plane. आणि मग then note that these are three operations. Then their scalar multiplication m into a bar, m into b bar, त्यानंतर त्यांची बेरीज a bar plus b bar, त्यानंतर त्यांची subtraction a bar minus b bar, they are also lie in that of the same plane which can be determined by these two vectors a bar and that of the b bar. त्यावेळेस हे सगळे व्हेक्टर ज्या प्रतलामध्ये ए बार बी बार असतात किंवा त्यांनी जे प्रतल डिटरमाइन केलं किंवा निश्चित केलं त्याच प्रतलामध्ये हे व्हेक्टर येत असतात. पण स्केलर मल्टिप्लिकेशन समांतर प्रॉपर्टीज येते ना, आपण पाहिलं कोलिनियर किंवा पॅरलल हा शब्द होता. तर अशा ह्या 12 रिमार्कचा आपण उपयोग केला. तर दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट दॅट ऑफ द अल्जेब्रा ऑफ व्हेक्टर्स. आणि मग आता महत्वाच्या थेरम कडे आपण जाऊ. दॅट इज अ थेरम नंबर 1 फॉर दॅट द टू नॉन झिरो व्हेक्टर्स. तर आता तो इंटरेस्टिंग रिझल्ट आहे. सगळे हे आताच्या त्या रिमार्क वरती, स्केलर मल्टिप्लिकेशन वरती, ऍडिशन वरती किंवा सबट्रॅक्शन वरती अवलंबून असेल. तर सी द स्टेटमेंट ऑफ दॅट. आणि मग आता स्टेटमेंट काय ते बघा. तर टू नॉन झिरो व्हेक्टर्स शब्दाला किंमत आहे. टू नॉन झिरो व्हेक्टर्स ए बार कॉमा बी बार आर कोलिनियर. व्हेरी युजफुल थेरम. तर आपण त्याचा विचार करायचा आहे आता आणखी डिटेल्स मध्ये. एका स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये आपण घेतलं होतं ए बार के टाइम्स ए बार आर कोलिनियर किंवा एम इंटू ए बार असं वाक्य दिलेत बघा आपण ते रिमार्क मध्ये. तर रिमार्क वरती, नोट वरती लक्ष ठेवायचं. तर सी दॅट टू नॉन झिरो व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर if and only if. तर पूर्ण शब्द मुद्दाम देतोय कारण आपल्याला त्याचं रेफरन्स आहे. if and only if. मग हे असेल गुणधर्म तर कंडिशन असते, कंडिशन असेल तर गुणधर्म असतो. दोन्ही अर्थाना म्हणजे डबल इम्प्लिकेशन आहे ते. आपण त्याला आय डबल एफ न शॉर्ट दर्शवत होता, इथे त्याचा पूर्ण शब्द देऊ आपण. कारण काय ते बघा. तर टू नॉन झिरो व्हेक्टर्स ए बार बी बार आर कोलिनियर if and only if there exist. See that if and only if there exist scalars m comma n. बघा असे त्या ठिकाणी दोन वेक्टर there exist म्हणजे असतीलच, म्हणजे कंपल्सरी नाही. there exist scalars m comma n किंवा m and n comma at least. पुढची कंडिशन बघा. At least one of them is non-zero. At least one of them is non-zero such that. तर हे वाक्य तुम्ही काळजीपूर्वक वाचा. वाचलं की लक्षात येतं बघा. Two non-zero vectors a bar and b bar are collinear if and only if there exist scalars m and n, at least one of them is non-zero. म्हणजे जर ते दोन नॉन झिरो व्हेक्टर हे कोलिनियर असतील तर तिथं आपल्याला दोन स्केलर मिळतात. कशा रीतीनं? कमीत कमी त्याच्यातला एक तरी नॉन झिरो राहणारच.
तेव्हा कसं वाक्य आहे, देयर एक्झिस्ट स्केलर्स m and n, at least one of them is non-zero such that, त्या दोन स्केलर पैकी एक तरी नक्कीच नॉन झिरो असणार, सच दॅट, परंतु बघा, सच दॅट n into a bar plus n into b bar equal to 0 bar, ते 0 बार पाहिजेच. तर असं हा तो थेरम आहे. तर स्टेटमेंट काळजीपूर्वक बघा. टू नॉन झिरो व्हेक्टर्स a bar, b bar आर कोलिनियर, ही झाली प्रॉपर्टी, तो झाला त्या दोन व्हेक्टर मधला गुणधर्म. आणि कधी ते असतं, अशा प्रकारची कंडिशन असेल तर, if and only if there exist scalars m and n, at least one of them is non-zero such that m into a bar plus n into b bar equal to 0 bar. म्हणजे त्या व्हेक्टरचं स्केलर मल्टिप्लिकेशन घेऊन ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला तो नल व्हेक्टर किंवा झिरो व्हेक्टर मिळतो. आणि मग आता त्याचं प्रूफ आपल्याला पाहिजे. बघा आता, म्हणून मी तो शब्द का दिला ते बघा आता, प्रूफ ऑफ इट. तर त्याला म्हटलंय त्यांनी ओनली इफ पार्ट. बघा, ओनली इफ पार्ट म्हणजे कोण काय ते बघा. ओनली इफ च्या शब्दाच्या पुढे कोण आहे, ही कंडिशन आली आहे. ओनली इफ पार्ट म्हणजेच काय, दॅट इज टू प्रूव्ह द कंडिशन. म्हणजे प्रॉपर्टी नाही, ती कंडिशन आहे. आणि प्रॉपर्टी कोण येते, त्या दोन व्हेक्टर मध्ये कोलिनियर असणारी, त्याला म्हटलं जातं इफ पार्ट. ओनली इफ पार्ट म्हणजेच काय, त्या थेरम मधली कंडिशन सिद्ध करणे. आणि इफ पार्ट म्हणजे काय, त्या कंडिशन पासून तो प्रॉपर्टीचा भाग सिद्ध करणे. म्हणून तर त्याला म्हटलं इथं ओनली इफ पार्ट, दॅट इज टू प्रूव्ह द कंडिशन ऑफ दॅट रिझल्ट. कारण हा गुणधर्म आहे, ए बार बी बार आर कोलिनियर, दॅट इज द प्रॉपर्टी. आणि मग ते प्रॉपर्टी येण्यासाठी त्या व्हेक्टर मध्ये अशा प्रकारची कंडिशन असावी लागते. आणि त्याला ह्या थेरमच्या भाषेमध्ये किंवा दोन्ही प्रकारच्या भाषेमध्ये म्हटलं जातं ओनली इफ पार्ट, दॅट इज टू प्रूव्ह द कंडिशन. याचा अर्थ आपण मानायचं आता प्रॉपर्टीला. आणि मग आता बघू काय घडतंय ते. त्यांनी सगळे अर्थ तुमच्या समोर दिल्या, वेल रिझल्ट दॅट. आणि मग आता आपण त्याला मानू. तर लेट आपण आता कुठला सिद्ध करतोय त्या ठिकाणी, ओनली इफ पार्ट. मी त्याचा अर्थ सांगितलाय आताच, लक्ष ठेवायचं, काही अडचण नाही. मग आता आपण ती प्रॉपर्टी मानवा. लेट अस सपोज दॅट ए बार बी बार आर टू नॉन झिरो व्हेक्टर्स. बघा, ते नॉन झिरो व्हेक्टर्स आहेत आणि त्याच्यातला एक तरी स्केलर नॉन झिरो आहे, तरी सुद्धा त्यांची सम काय येते, झिरो व्हेक्टर येते. म्हणून तर ती प्रॉपर्टी आणि कंडिशन यातला फरक कळला पाहिजे. म्हणून त्याला म्हटलं आपण ओनली इफ पार्ट. लेट ए बार बी बार आर टू नॉन झिरो व्हेक्टर्स. आणि मग आता आपण सपोज करूया प्रॉपर्टीला. आता सपोज दॅट ए बार बी बार आर कोलिनियर. बघा, आता शब्दावरून ते कसं आपण जातोय ते बघा. तर आता आपण तो गुणधर्म सपोज केला, आता कंडिशन सिद्ध करतोय. म्हणून आपण त्याला म्हटलं जातं ओनली इफ पार्ट टू प्रूव्ह, दॅट इज द कंडिशन ऑफ दॅट द थेरम. प्रॉपर्टी आहे कोलिनियर, कोणामध्ये, दोन व्हेक्टर मधील. कंडिशन आता मिळेल, कशी मिळते ते बघू. मग काय मानलं, सपोज दॅट ए बार कॉमा बी बार आर कोलिनियर व्हेक्टर्स. ते कोलिनियर व्हेक्टर्स आहेत. याचा अर्थ आपणाला लगेच पुढचं वाक्य येतात. अँड देअरफॉर, कालचा थेरम महत्वाचा किंवा कालचं स्केलर मल्टिप्लिकेशन मधनं दिलेला अर्थ महत्वाचे होते. त्यावेळेस आपणाला एक व्हेक्टर हा दुसऱ्याचं स्केलर मल्टिप्लिकेशन येत होतं हे सांगितलेलं होतं. त्या रिमार्क मध्ये बघा, ए बार आणि के टाइम्स ए बार आर कोलिनियर व्हेक्टर्स. If a bar b bar are collinear, then one vector is a scalar multiple of the another. म्हणून मी तेच वाक्य देतो. And therefore a bar is scalar multiple of. बघा, a bar is a scalar multiple of b bar. याचा अर्थ काय, a bar equal to some scalar m into that of, किंवा t म्हणूया त्याला, t times that of the b bar. त्यावेळेस here t is a scalar. t is a scalar. त्यावेळेस a bar is a scalar multiple of that b bar. Therefore a bar equal to t times b bar.
आता आपल्याला काय सिद्ध करायचंय तर ते ऍडिशन आलं पाहिजे कोणाचं स्केलर मल्टिप्लिकेशनचं आणि ते काय आलं पाहिजे नल व्हेक्टर और झिरो व्हेक्टर आणि ते आलंय आता बघा आता therefore मी त्या टी बारला इकडे घेतो and therefore a bar minus t times b bar equal to 0 bar लिहिलंच पाहिजे. इथं जर का तुम्ही बार नाही लिहिला तर तुमचा मार्क जाणार बरोबर. आणि मग आता मी घेणार लेटेस्ट टेक. बघा आता वाक्य कसं येतंय लेटेस्ट टेक सोयीसाठी आपल्याला आता ते कॉम्बिनेशन तयार करायचं स्केलर मल्टिप्लिकेशनचा. लेटेस्ट टेक दॅट m इक्वल टू 1 तर n इक्वल टू मायनस टी. आता मी m बरोबर 1 घेतो n इक्वल टू मायनस टी घेतो. याचा अर्थ n कसाही जरी आला तरी m मात्र तुमचा 1 आहे आणि तो निश्चितपणे नॉन झिरोच आहे. म्हणजे ऍटलिस्ट हा शब्द होता. आणि मग आता बघा मग याला जर आपण त्या 1 च्या a बारच्या सहगुणक 1 आहे त्याला m मानू थोडा वेळ आणि त्या मायनस टी बारला n मानू. थोडं सिस्टमॅटिक वाक्य तयार होईल. आणि ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन याचं जरी असलं तरी हा मात्र m ची किंमत 1 असल्यामुळं नॉन झिरोच आहे. म्हणून तर तिथे शब्द होता ऍटलिस्ट वन स्केलर बी नॉन झिरो सच दॅट. आता ते सच दॅट मिळेल अँड देअरफॉर वी कॅन गेट. मग m ची किंमत 1 घेतल्यानंतर ती वजाबाकी तयार झाली बेरजे मध्ये m into a bar plus n into b bar equal to that of the 0 bar. m ची किंमत 1 n ची किंमत मायनस टी सोयीसाठी व्यवस्थित घेतलं आणि मग आपण म्हणू शकतो and therefore there exist scalars m, n at least one of them is non zero. त्यावेळेस m तुमचा नॉन झिरोच आहे बघा. त्याला काही ऑब्जेक्शन घेण्याचा प्रश्न नाही. Therefore there exist scalars m, n at least one vector is at least one of them is non-zero such that m into a bar plus n into b bar equal to 0 bar. हे तुम्ही काय सपोज केलं a bar b bar are collinear vectors. काय सिद्ध करत आलो आपण त्यांच्या स्केलर मल्टिप्लिकेशन ची सम ही कोण आली 0 बार आली. म्हणजे तुम्ही गुणधर्म किंवा प्रॉपर्टी सपोज केली कंडिशन सिद्ध केल्या आणि म्हणून त्याला म्हटलं जातं ओनली इफ पार्ट दॅट इज टू प्रूव्ह द कंडिशन. आता त्याच्या विरुद्ध जायचा बरोबर. असेच वाक्य विरुद्ध होऊन इथपर्यंत येणार आणि याच्यावरून आपण इथं येऊ बरोबर. तर त्याला म्हणायचं इफ पार्ट. पुस्तकात दिले बघा एकदम छान आहे ते. तर आता आपण इफ पार्ट प्रूव्ह करू. इफ पार्ट दॅट इज टू प्रूव्ह द प्रॉपर्टी. आता आपण कंडिशन मानायची प्रॉपर्टी सिद्ध करायची तर असं ते आहे. त्यामुळे ते जॉमेट्रीतला अर्थ आहे इफ पार्ट किंवा त्यालाच सफिशियंट कंडिशन म्हटलं जातं किंवा नेसेसरी पार्ट आणि सफिशियंट पार्ट. जुन्या सिलेबसमध्ये ते शब्द आहेत. इथं त्यांनी ओनली इफ पार्ट किंवा ई पार्ट म्हटलंय. मग आता आपण कंडिशन सपोज करायची आणि गुणधर्म सिद्ध करायचा म्हणून तर इथं कंसात दिले आपण दॅट इज टू प्रूव्ह द प्रॉपर्टी. बघा आता काय करते ते. मग लेटस सपोज दॅट. आता काय सपोज करायचं ते बघा. लेटस सपोज दॅट देयर एक्झिस्ट स्केलर्स m, n at least one of them is non zero. त्याच्यातला एक तरी नॉन झिरो मानू. At least one of them is non-zero such that m into a bar plus n into b bar equal to 0 bar. बघा मग जे सिद्ध केलं त्यानं आता इथं सुरुवात झाली बरोबर. तसंच आपण त्या कुलिनियर ह्या शब्दापर्यंत विरुद्ध जाऊ. याला कॉन्व्हर्स पार्ट सुद्धा म्हटलं जातं. कॉन्व्हर्सली लेट अस सपोज दॅट हे सपोज केलं काय m, n are scalars such at least one of them is non-zero such that m into a bar plus n into b bar equal to 0 bar. आणि ते at least one आहे ना आपण m ला नॉन झिरो मानू. बघा त्यालाच मानलं होतं ना. लेट अस टेक m not equal to 0. मग आता हे समीकरण त्यांनी दिले ना त्याला गृहीत धरू आता. therefore m into a bar equal to minus n into बघा आता मी त्याला राईट हँड साईडला घेतलं कोणाला बी बारला. आता काय करायचं ते बघा बरोबर. मगा तसं चालतं ना. आपण फक्त त्याला 1 ला m मानलं होतं मायनस टी ला n मानलं होतं.
मग m नॉन झिरो आहे याचा अर्थ m ना आपण डिवाइड करू शकतो and therefore a bar equal to minus n upon m into b bar हे नॉन झिरो आहे. इथं छेदस्थानी आलाय, इथं लिहिलंय, इथं सांगायची गरज नाही. आणि मग त्या स्केलरच्या भागाकाराची वजाबाकी कुठला तरी एक स्केलर मानून आणि स्पेशली टेक दॅट a bar equal to t times b bar where t equal to minus m upon n not equal to 0. निश्चितपणे तो स्केलर नॉन झिरो असणार. बघा तशीच वाक्य आल्या. मग याच्यावरच आपण m आणि n आलता, आता फक्त त्याच्या विरुद्ध चाललंय. याचा अर्थ काय? दॅट इज a bar is a scalar multiple of that vector b bar. म्हणजे a bar हा b bar चं कोण आलं? स्केलर मल्टिप्लिकेशन. आणि when one vector is the scalar multiple of that the another, then that these two vectors a bar b bar are becomes that of the collinear. म्हणजे आपण बघा हे शब्द कन्सिडर केला, कंडिशन सिद्ध केली, त्याला म्हटलं होतं ओनली इफ पार्ट. इफ पार्ट मध्ये आपण आता कंडिशन सपोज केली तर प्रॉपर्टी सिद्ध केली, म्हणून त्याला म्हटलं जातं इफ पार्ट किंवा टू प्रूव्ह द प्रॉपर्टी. आणि मग आता दोन्ही अर्थानं आपण देऊ शकता. and therefore two non-zero vectors a bar comma b bar are collinear. बघा if and only if, आता IEEE म्हटलं तरी चालतंय. if and only if there exist scalars m comma n, at least one of them is a non-zero such that m into a bar plus n into b bar equal to that of the zero bar. त्यावेळेस त्यांच्या स्केलर मल्टिप्लिकेशनची सम ही झिरो वेक्टर असते. आता याला सुद्धा काहीतरी शब्द आहे, ते कॉम्बिनेशन आहे आणि मग त्याला लिनियर कॉम्बिनेशन म्हटलं जातं. पुढचा तो अर्थ तुम्हाला मिळेल. तर असा तो थेरम होता. व्हेरी वेल रिझल्ट्स, सो मेनी टाइम्स दे आस्क. साध्या गोष्टी आहेत, फक्त विचारपूर्वक चला. वेक्टरला जास्त लिखाण नसतं, पण तो असतं ते महत्वाचं असतं. स्टेप बाय स्टेपच यायला हवं प्रत्येक ठिकाणी. तर असं हे तो थेरम नंबर 1 होता. त्याच्यातले एक दोन रिमार्क बघा. रिमार्क्स. आता बघा काय आहे त्या ठिकाणचं वाक्य. आता आपण काय सिद्ध केलं? जर टू नॉन झिरो वेक्टर कोलिनियर असतील तर त्या ठिकाणी कमीत कमी एक तरी नॉन झिरो स्केलर असा असतो की त्यांचं सम m into a bar plus n into b bar equal to 0 bar. आता त्याच्या विरुद्ध प्रॉपर्टीचा आपण वेक्टर मानणार आहोत. See that if a bar b bar are two non-collinear vectors, म्हणजे आता ते समांतर नाहीत, म्हणजे त्यांच्या लाईन ऑफ ऍक्शन किंवा लाईन ऑफ सपोर्ट कुठेतरी एकमेकींना त्या प्रतलामध्ये छेदणार किंवा स्पेस मध्ये छेदणार. सी दॅट इफ a bar b bar are two non-collinear vectors, then बघा आणि आणखी एक कंडिशन आहे, and their sum m into a bar plus n into b bar equal to 0 bar. जर हे दोन वेक्टर नॉन कोलिनियर असतील आणि अशा प्रकारचं कॉम्बिनेशन म्हणजेच m into a bar plus n into b bar equal to 0 bar, then compulsory that scalars m comma n are 0. त्यावेळेस हे दोन्ही स्केलर तुमचे झिरोच असतात. तर राईट हँड साइडला 0 बार येत आहे. मग तसं नव्हतं, ते कोलिनियर वेक्टर होते, आता ते वेक्टर नॉन आहेत. आणि त्याच्या सिद्धतेमध्ये एवढं काही विशेष नाही, आपण ते फक्त अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. ते दोन वेक्टर जर नॉन कोलिनियर असतील आणि त्यांचं स्केलर मल्टिप्लिकेशनचं सम ही जर झिरो वेक्टर असेल तर ते स्केलरच झिरो राहतात. जर तुम्ही त्याला कॉन्ट्रॅडिक्शन मेथडनं पण सिद्ध करू शकता, पुस्तकात ते आहे. म्हणजे m नॉट इक्वल टू 0 मानलं की ते वेक्टर तुमचे कोलिनियर येतात, पण दिलेले वेक्टर तुमचे कोण आहेत? नॉन कोलिनियर. याचा अर्थ m नॉट इक्वल टू 0 मानलेलं चुकीचं आहे. m नॉट इक्वल टू 0 हे चुकीचं, याचा अर्थ m इक्वल टू 0 असं ते सिद्ध करता येतात. त्याच्यात विशेष नाही. त्यानंतर आता थोडंसं आणखी त्याच्या पुढे जाऊ. त्यामुळे काय शब्द आलं? a bar comma b bar are non collinear vectors if a bar comma b bar are non-collinear vectors and their sum like m into a bar plus n into b bar equal to 0 bar, then compulsory both scalars are 0. आता पुढे जाऊ थोडंसं. if a bar b bar are non-collinear vectors, परत non-collinearच आहेत.
are non-collinear vectors and ही इक्वालिटी आहे बघा, m into a bar plus n into b bar equal to p into a bar plus q into b bar. तर आता काय येणार त्याच्यावर बघा, इथे सुद्धा आहे त्या 0 बारला मी असं पण लिहू शकतो ना, 0 प्लस दॅट ऑफ द 0, म्हणजे त्या ठिकाणी 0 टाइम्स a bar प्लस दॅट 0 टाइम्स b bar. आणि मग आता राईट हँड साइड वरून हे लक्षात येतच, याचा अर्थ जर दोन वेक्टर नॉन कोलिनियर असतील आणि ही जर इक्वालिटी आपल्याकडे असेल तर ज्याच्या त्याचे सहगुणक कंपेअर करून मिळतात, m इक्वल टू p आणि n इक्वल टू q. तर असा तो रिझल्ट आहे, म्हणजे m इंटू a बार प्लस n इंटू b बार इक्वल टू p इंटू a बार प्लस q इंटू b बार. आणि मग तुम्हाला येतं m बरोबर p तर n बरोबर q. आपण कंपेअर करतोच ना, तसंच आहे, फक्त मात्र इथं ते दोन वेक्टर तुमचे नॉन कोलिनियरच पाहिजेत, दे आर नॉट पॅरलल टू इच अदर, तर तुम्हाला हे मिळतं. बरोबर, तर असे हे दोन रिमार्क तुमच्याकडं मिळालेले आहे. दिस इज इन्फॉर्मेशन अबाउट दॅट ऑफ द कोलिनियर अँड दॅट ऑफ द नॉन कोलिनियर वेक्टर्स इन दॅट ऑफ द स्पेस. तर त्या कोलिनियर बद्दलचा एक थेरम तुमच्याकडं प्राप्त झाला. आणि मग आता पुढचा शब्द आहे कोप्लेनर. फक्त मी थोडीशी संकल्पना देतो, त्याला आपण नंतरच व्यवस्थितरित्या विचार करू. तर बघा, मग कोलिनियरच्या बद्दल आता तुमच्याकडे संकल्पना आल्या, म्हणजे कोलिनियर म्हटल्यानंतर दॅट वेक्टर्स आर बिकम्स दॅट ऑफ द पॅरलल. तिथं डायरेक्शन महत्वाची नसते, मॅग्निट्यूड महत्वाची नसतं, परंतु ते मात्र समांतर पाहिजेत किंवा एका लाईन ऑफ ऍक्शन वरती पाहिजेत. आता कोप्लेनर ह्या शब्दाचा अर्थ काय येतो फक्त शब्दात घेतला, नंतर आपण त्याचा विचार करू, तर ते त्याला तुम्ही समोरच पाहिजे. तर सी दॅट, जसं याला डिफाइन केलं ना कोलिनियरला तसंच आहे. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट वर्ड कोप्लेनर वेक्टर्स, सी दॅट. तर मग एक रिमार्क तुम्ही शिकलात बघा, म्हणजे ज्यावेळेस आपण त्या अल्जेब्रा ऑफ वेक्टरचं रिमार्क सांगितले, 12th रिमार्क होता, त्याच दिवशी म्हटलं होतं काय, जर a बार b बार हे कोणतेही दोन वेक्टर स्पेस मध्ये असतील तर ते डिटरमाइन अ वन प्लेन, त्यावेळेस ते एक प्रतल निश्चित करतात. बरोबर, कारण ते एक तर छेदणारे असतील म्हणजे कोलिनियर असतील किंवा नॉन कोलिनियर असतील, रेषेचा संदर्भ आहे तो. आणि आपण ते काहीतरी शिकलो, त्याला मराठीत गृहीतक म्हटलं जातं, पॉस्युलेट्स. काय होते, दोन छेदणाऱ्या रेषा किंवा दोन समांतर रेषा हे नेहमी एक प्रतल निश्चित करतात स्पेसमध्ये. आता आपण स्पेसमध्ये चालवतात, आणि मग जर a बार आणि b बार हे एक प्रतल निश्चित करत असतील किंवा डिटरमाइन करत असतील तर दोन वेक्टर नेहमी कोप्लेनर असतातच. आणि मग आता इथे बघा काय आहे सिमिलर. तर सी दॅट टू ऑर मोर वेक्टर्स, दोन किंवा दोन पेक्षा जास्त, टू ऑर मोर वेक्टर्स आर कोप्लेनर, दोन किंवा दोन पेक्षा असणारे स्पेस मधले वेक्टर हे एक प्रतलीय, को मीन्स सिमिलर, प्लेनर मीन्स प्रतलामध्ये, कोलिनियर मीन्स एका रेषेवरती किंवा समांतर, तसंच अर्थ आहे. ब्रॉड कन्सेप्ट, इथं कन्फ्युजपणा अजिबात नाही. तर टू ऑर मोर वेक्टर्स आर सेड टू बी कोप्लेनर इफ दे lie in same plane, in one plane म्हणा किंवा सेम प्लेन म्हणा, they lie in one plane or they are parallel to the same plane, or they lie in a असं दिवा, or they lie in a parallel planes. तुमच्या पुस्तकात त्यांनी डायग्राम छान दिली बघा, त्या डायग्रामचा तुम्ही अर्थ बघा, थोडंसं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट व्हा, तुम्हाला हे शब्द येतील. काय म्हटलंय, टू ऑर मोर वेक्टर्स आर सेड टू बी कोप्लेनर इफ दे lie in a one plane or they lie in a parallel planes. ते एक तर समांतर प्रतलामध्ये असतील किंवा ते एका प्रतलामध्ये असतील, त्यावेळेस त्यांना म्हणायचं कोप्लेनर वेक्टर्स. तर त्याची संकल्पना तुम्ही पुस्तकात बघा, ते डायग्राम छान आहे, इथं काय ते काढत बसणार नाही. तर इथंच थांबू. तर परवा येताना आपण सेकंड पेपरला कन्सिडर करणार आहोत, त्या दिवशीच मी सांगितलं ना, म्हणजे परवाच्याला आपल्याला त्या डेफिनेट इंटिग्रलच्या पुढच्या भागाकडे जायचंय. बरोबर, तर वी कॅन स्टॉप.